श्रीदेवी सातेरी माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. देवस्य गृहे मन वसन्ति देवानां गवय पार्थिवादा देवाय दग्धे सुपरस्य मनो देवावतो दीर्घ। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। श्रीदेवी भूमिका माता की जय। श्रीदेवी सातेरी माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी। मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न झाला। खरोखरच ही आनंददायी गोष्ट आहे। श्रीदेवी भूमिका मातेच्या आशीर्वादानं, श्रीदेवी सातेरी मातेच्या आशीर्वादानं, देव गणपती जे आपलं आराध्य दैवत आहे, देव गणपतीच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम या इथे संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हे फक्त 50 वर्षाचं आयुष्य होतं। 1630 मध्ये महाराज जन्मले आणि 1680 मध्ये महाराज मृत्यू पावले, निधन झालं महाराजांचं। परंतु अवघ्या 50 वर्षामध्ये जी महाराजांनी कीर्ती केली, अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा हा गड जिंकला, त्यानंतर अनेक किल्ले अनेक गड जिंकले, स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी राज्याची स्थापना केली। आज 50 वर्षाचा इतिहास जरी महाराजांचा असला तरी सुद्धा आज संपूर्ण भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये एक युगपुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं। गावोगावी वाड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं आणि छत्रपती महाराजांचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा हे आपण आपल्या मुलांना सांगतो, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात। एवढं सांगू इच्छितो या सुंदर अशा समयी की असं म्हटलं जातं, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि शब्दांच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे। अशा या थोर युगपुरुषाची कीर्ती फार मोठी आहे। आपण सर्वांनी महाराजांचा आदर्श घ्यावा आणि आपली पुढील वाटचालीस मार्गक्रमण करावं। राष्ट्र स्वतःचं राष्ट्र घडवलं आणि घडवण्याचं त्यांना स्फूर्ती का आली तर आपल्यावर, आपल्या समाजावर होत असलेला अन्याय निवारण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं स्वराज्य घडवण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करून त्यांनी आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण केले। अशा शाळेच्या आवारात पुतळा अनावरण झालेला आहे आणि आपल्या लहान मुलांवर आपण संस्कार करतो आणि त्यांना आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो, चांगले संस्कार करतो आणि हे संस्कार चांगल्या पुरुषाकडूनच घ्यायचे असतात आणि त्यासाठी शिवाजी महाराज व्यतिरिक्त आदर्श असतील असं मला वाटत नाही, कारण ते जाणते होते। त्यांना आपल्या लोकांचे, आपल्या प्रजेची काळजी त्यांना होती आणि त्या दृष्टीनं ते आदर्श राजा होते आणि अशा आदर्श राजाचा पुतळा आपल्या शाळेच्या आवारात आहे आणि तो पाहून आपले विद्यार्थी त्यांचे एखादा गुण तरी घेतील आणि आदर्श विद्यार्थी होतील, आदर्श नागरिक होतील अशी अपेक्षा आहे।
आज या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झालेला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या गावचे सरपंच अमित सावंत यांनी प्रयत्न केले. चांगली गोष्ट आहे.